एकदा फक्त मी मंत्रालयामध्ये गेलो होतो, एकदा अधिवेशन चालू असताना, आणि त्यांच्याकडे फाईल आली आणि त्या सगळ्या फाईल न बघता सचिव सांगायचे आणि हे सह्या किंवा फक्त सह्या करत होते. एक फाईल फायनान्सची आली तेव्हा मी म्हटलं उद्धवजी तर त्या फाईलमध्ये आतमध्ये काय आहे ते लोकांना पाहिलं असतं बरं झालं, कारण त्यावेळेला शिवसेनेच्या आमदारांना फंड मिळत नव्हता, पैसे मिळत नव्हते आणि हे दुसरे आपल्या सह्या ठोकत होते तिथे. माझ्या डोळ्याने मी पाहिले आणि बोललो मी तिथे, तेवढाच मी गेलो होतो एक 10 मिनिटासाठी. मी जवळला पाहिलं काम त्यांचं. 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राला 10 वर्ष मागे घेऊन गेले जो माणूस, तो माणूस आता पुन्हा सांगतोय शरद पवारने काँग्रेसला आधी मुख्यमंत्री कोणतो सांगा पुढचा, म्हणजे त्याला फक्त मुख्यमंत्री व्हायचं आहे, जनतेची काय पडलेली नाही, माय बहिणीची काय पडलेली नाही. आणि म्हणून माझ्या बांधवांना सांगेन, उद्याची निवडणूक या कोकणवासियांच्या अस्मितेची निवडणूक आहे. मला अभिनंदन केलं पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या शासनाचं, मला अभिनंदन केलं पाहिजे देवेंद्रजी फडणवीस यांचं, मला अभिनंदन केलं पाहिजे आमच्या अजितदादांचं. कोकणासाठी एक मोठा निर्णय घेतलाय की भविष्यामध्ये हे जर सगळं पाणी वाहून जातं, हे पाणी आता पक्क्या बंधाऱ्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी अडवायचं. एक त्यांनी व्यवस्थापन निर्माण केलं त्यासाठी, पाण्यासाठी. पाटबंधारे घ्यायचे, जलसंधारणाच्या माध्यमातून बंधारे घ्यायचे, पण त्याही पलीकडे साखळी बंधारे बांधून ते पाणी ठिकठिकाणी अडवायचं आणि कोकणाचं पाण्याचं दुर्लक्ष कायमचं संपवायचं. हा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला, मला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे बांधवांनो. आणखी एक निर्णय घेतलाय, कोयनेचं 67 टीएमसी पाणी हे जाऊन समुद्राला मिळतंय. अनेक वर्षापासून आपण पाहतोय बांधवांनो. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले. मी कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायला भाग पाडला, त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी तो प्रस्ताव दिल्लीमध्ये पाठवला. बांधवांनो, दिल्लीतून प्रस्ताव मंजूर होऊन आला. एकनाथ शिंदेनी आता सल्लागार समिती नेमली, सर्वे करण्यासाठी निधी दिला, सर्वेचं काम चालू झालं. आता योगेश दादाला मी एवढं सांगेन, दादा तुम्ही मंत्री झालात की पहिल्यांदा 3000 कोटी रुपये द्या आणि ह्या कोयनेचं पाणी माझ्या कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये कालव्यानं खेळलं पाहिजे, कालव्यानं गेलं पाहिजे. प्रत्येक गावात 2-2, 3-3 वेळेला आमची पिकं निघाली पाहिजेत. प्रत्येक गावामध्ये आमच्या फळबागा तयार झाल्या पाहिजेत. आणि त्या फळबागा झाल्या की दादाचा जे दृष्टिकोन पुढचा आहे, दादा सांगितलं त्यांनी काय काम केले. त्यांनी जामग्यामध्ये एक 10 कोटीचं कोल्ड स्टोरेज मोठं उभं केलंय, काम झालं. 3 मोठे कोल्ड स्टोरेज दादाने केलेत. आणि दादाची संकल्पना अशी आहे, खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण आणि गुहागर या 5 तालुक्यामध्ये जेवढी जमीन ओढीखाली येते त्या ठिकाणी भाजीपाला काढायचा. तो सगळा भाजीपाला बांधावर जाऊन विकत घ्यायचा बाजार भावानं, त्या कोल्ड स्टोरेज मध्ये आणायचा. सगळा भाजीपाला एक्सपोर्ट करून टाकायचा आणि त्यातून जे पैसे येतील त्या पैशातून गरीब शेतकऱ्यांना मोफत खत, मोफत बियाणं, मोफत प्रशिक्षण. बांधवांनो, भगिनींनो, 2 वर्षामध्ये 10,000 शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय राहणार नाहीत. हे ध्येय आमच्या विभागाचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.